नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेची जी यादी आहे, जी 17 लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ही यादी नेमकी पाहायची कुठे? किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना कोणाचं नाव आलंय, कोणाचं नाही आलं, असे जे काही प्रश्न पडलेत, याच बाबत या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता प्रामुख्यानं जर तुम्ही पीडीएफ मध्ये किंवा एक्सेल मध्ये जर ही यादी पाहण्याचा प्रयत्न करत असाल, तर ही यादी सद्यस्थितीमध्ये तरी अशी अवेलेबल नाही. म्हणजे आपल्याला पीडीएफ मध्ये ही यादी पाहता येत नाही. आपल्याला ही यादी जी आहे आपल्या आधार क्रमांकाच्या माध्यमातून आपलं नाव आलं आहे किंवा नाही हे तपासता येतं आणि ह्याच बेसवर प्रत्येकजण यादी आली आहे, माझं नाव आलं आहे, अशा पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. मग आता नेमकं शेतकऱ्यांचं नाव आलं आहे किंवा नाही आलं, माझं नाव आहे का किंवा आपल्या घरातील शेतकऱ्यांचं नाव आहे का, हे नेमकं कसं पाहायचं किंवा कुठे पाहायचं, हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता. तर या व्हिडिओमध्ये आपण त्याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर थेट आपण पोर्टलवर जाऊन लाईव्ह स्वरूपात नाव कसं चेक करायचं याची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात. आता आपण या ठिकाणी जर पोर्टलवर आलो, महाऑनलाईनच्या पोर्टलवर वैयक्तिक शेतकऱ्यांना किंवा इतर लाभार्थ्यांना ही यादी पाहता येत नाही, हे लक्षात असू द्या. आता या पोर्टलवर आल्यानंतर महाऑनलाईनच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी आलात, तर या ठिकाणी तुम्हाला आपण काल देखील पाहिलं होतं की याद्या कुठे पाहायची किंवा केवायसी कुठे करायची. त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना, या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन पोर्टलवर जाता. या ठिकाणी आल्यानंतर तुमचा आधार क्रमांक आणि विशिष्ट क्रमांक असे दोन पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही यापैकी जो पर्याय तुमच्याकडे आता विशिष्ट क्रमांक यादी आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु सध्या तरी तुम्हाला फक्त या ठिकाणी आधार क्रमांकाच्या माध्यमातूनच सर्च करता येणार आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही तुमचा आधार नंबर टाकला तर तुम्हाला या ठिकाणी नाव आहे किंवा नाही हे पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी सर्च केल्यानंतर जर नाव असेल तर या ठिकाणी माहिती दाखवली जाते, जर नाव नसेल तर या ठिकाणी रेकॉर्ड नॉट फाउंड अशा पद्धतीचा मेसेज तुम्हाला दाखवला जातो. या पद्धतीनुसार शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये आलं आहे किंवा नाही आलं हे पाहता या ठिकाणी येतं. आता या आधारचं जर नाव असेल तर या ठिकाणी दाखवलं जातं, जर नसेल तर या ठिकाणी दाखवलं जात नाही. या अशा पद्धतीमध्ये त्यानंतर आपल्याला या ठिकाणी माहिती दाखवली जाते की ज्या शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकला आहे त्याचं नाव यादीमध्ये आलं आहे किंवा नाही, त्याचा लोन अकाउंट नंबर, सेव्हिंग अकाउंट नंबर, नाव, कर्ज रक्कम अशा पद्धती त्या ठिकाणी दाखवली जाते. आणि ज्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी दाखवलं जातं त्या शेतकऱ्याचं यादीमध्ये नाव आलं आहे असं गृहीत धरून किंवा त्या पद्धतीनुसार या ठिकाणी आपलं नाव आपल्याला पाहायला मिळतं. या पद्धतीनुसार जे काय शेतकऱ्यांची यादी आहे की माझं नाव यादीत आलं आहे किंवा नाही आलं, हे जी काय पाहण्याची जी प्रक्रिया आहे ती या पद्धतीने पाहता येतं. परंतु पीडीएफ मध्ये जर यादी मागत असाल तर सध्या तरी पोर्टलवर अशा पद्धतीची यादी कुठेही उपलब्ध नाही. आल्यानंतर ही नेमकी कशी पाहायची किंवा कशी डाउनलोड करायची याची देखील माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही माहिती जर महत्त्वाची वाटली असेल, कामाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.